रे, नियतीने जो डाव आखला कधी कुणाला कळला रे. प्रारब्धाच्या परिघावरुनी जणू वादळ एक भिरभिरते, वादळ एक भिरभिरते, वादळ एक भिरभिरते, वादळ एक भिरभिरते. आजपर्यंत माझ्याकडेच बोटं दाखवण्यात हयात गेली की सगळ्यांची. म्हणूनच सांगतोय, यानंतर नाही. हा जर काही प्रॉब्लेम असेल तर तसं सांगा, मी या घरात राहणार नाही. आधी काय बोलतोयस तू? काही कळतंय का तुला? भाई, तू? भाई सॉरी, मी न कळवता आलो. म्हणजे मी फोन करणार होतो खरं तर, पण म्हटलं तू उचलशील न उचलशील. बस. थँक्स. काय घेणारस? नाही, काही नको, थँक्स. भाऊ म्हणून नाही, व्हिजिटर म्हणून विचारतोय. नाही, मी आत्ता या क्षणी माझ्या भावाशी बोलायला आलोय, कुठल्याही कंपनीच्या मालकाशी नाही. बोल. मी सरळ पॉइंटवरच येतो. गुड. पुन्हा मध्यस्थी करायला आलास कोणाची? नाही भाई, मध्यस्थी नाही. मी कधी मध्यस्थी केलीही नाही. आणि मला नाही वाटत मध्यस्थी करणे इतकं मी मोठा असेल म्हणून. शब्दांचे खेळ चांगले करतोस रे तू. आदिनाथ महेश्वरांसारखेच उदित महेश्वर. बोला. भाई, मी सरळ मुद्द्यावरच येतो. अरे बाबा बोल ना मग. मी म्हणजे हे बघ, मी तुझ्यावर वैतागतो कधी कधी. अनेकदा तुझ्या वागण्याचा राग येतो मला. पण नंतर जेव्हा मी विचार करतो ना, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की रिॲक्शनमुळे सगळा घोटाळा होत असतो अनेकदा. ऍक्शन महत्वाचीच असते, पण रिॲक्शन त्याहून जास्त महत्वाची असते. गुड. म्हणजे ऍक्शन अग्रेसिव्ह असते, ती व्हायलंटही असू शकते, पण रिॲक्शन मात्र समजुतीची असू शकते. या सगळ्या गोष्टीचा जेव्हा मी विचार करतो ना, तेव्हा मला माझ्या रिॲक्ट होण्याच्या अबिलिटी बद्दल खूप समाधान वाटतं भाई. व्हेरी गुड. सो कीप इट अप माय बॉय. नाही भाई, प्लीज शांतपणे ऐकून तर घे मी काय म्हणतोय. हे बघ, प्रत्येकाच्या मनात हृदयात काही ना काही दडलेलं असतंच. आणि मग आपण ज्या पद्धतीनं विचार करतो ना, त्याच पद्धतीनं समोरच्या प्रत्येक गोष्टीकडे आपण बघायला लागतो. माझ्याही बाबतीत असंच होत असावं, मला माहिती आहे. काय रे, तू काय आज माझा फिलॉसॉफीचा तास घ्यायचा असं ठरवणार आहेस का? भाई, आय एम सिरियस. मी टू. बट फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मिस्टर उदित महेश्वर, हे असलं बिनबुडाचं फिलॉसॉफीचं लेक्चर ऐकायला माझ्याकडे आत्ता तरी टाइम नाहीये. भाई, मला वाद घालायचं नाहीये तुझ्याशी. कृपा करून तूही वाद घालू नकोस. मी वाद घालतोय? नाही भाई, मी फक्त म्हणतोय की. काय रे, माझ्याच ऑफिसमध्ये येऊन मलाच शहाणपणा शिकवायला बघतोस? भाई प्लीज माझं ऐकून घे. मला असं म्हणायचं नव्हतं.
बाई मला आईची अवस्था बघवत नाहीये. बाई गेले कितीतरी दिवस मी बघतोय, आई वेगळ्याच विश्वात असते. तिचं कामाकडे अजिबात लक्ष नाहीये आणि विचारलं तर काहीतरी सांगून उत्तर द्यायचं टाळते. तिच्या अशा अवस्थेचं कारण आता लक्षात येऊ लागलंय माझ्या. काय म्हणायचंय काय तुला? तिच्या ह्या अवस्थेला मी जबाबदार आहे? माझ्यामुळे ती असं वागते? डायरेक्टली नाही, पण इनडायरेक्टली बोलायचं झालं तर हो. तू हा असा वागतोयस ना, म्हणून तिचं मनस्वास्थ्य बिघडत चाललंय. वा रे मनस्वास्थ्य. तुमचं बिघडतं ते मनस्वास्थ्य आणि माझं बिघडतं ते लक्षण. हा बरा नाही आहे तुमचा. हा भाई प्लीज कुठलाही गैरसमज करून घेऊ नकोस. मी जास्त काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये आता. हे बघ, मी सुद्धा जास्त काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. काय ना, माझ्या मागे आधीच खूप व्याप आहेत, त्यात आणखी ही घरघर नको. ही घरघर आपणच लावून घेतली आहे भाई. ही घरघरच कमी करून टाकूयात अशी विनंती करायला आलोय मी तुला. काय काय म्हणायचंय काय तुला? म्हणजे आलास, मूळ स्वभावावर आलास तुझ्या. हं? भाई काय ना, तू माझ्याशी बोलत नव्हतास ना, तेच चांगलं होतं. सगळ्यांचंच भलं होईल भाई. प्लीज कंट्रोल ठेव स्वतःवर. तुझ्या काहीशा स्वभावामुळे मी तुला कधीच लाईक केलं नाही, पण मुळात तू तसं नाही आहेस हे तुलाही चांगलं माहिती आणि आम्हालाही. तेव्हा भाई प्लीज कंट्रोल युअर सेल्फ. मला जास्त काही बोलायचं नाहीये भाई. चुकून शब्दाला शब्द वाढला तर वाद वाढायचा. तुझ्याशी 2 शब्द शांतपणे बोलायचं होतं. घरी नसतं बोलता आलं म्हणून मी इथे आलो. पॉझिटिव्हली घ्यायचं किंवा निगेटिव्हली हे तुझं तूच ठरव, पण फक्त एवढंच सांगतो, तू विचार कर. जस्ट थिंक अबाउट थिंग्स. थिंक अबाउट आई. थिंक अबाउट युअर सेल्फ. आणि मला वाटतं हा युअर सेल्फ फार महत्वाचा आहे, नाही? मला इतकंच सांगायचंय, म्हणजे सांगायचं होतं की काहीही झालं तरी आपण आईला चांगलं ठेवूयात. प्लीज. वादळ एक भिरभिरते. मला तर वाटतंय खरंच त्याचं लग्न करून टाकावं. काय झालं? तुम्ही एवढे गप्प का झाला? तुला माहिती आहे या विषयावर मी बोलत नाही. अहो, आपण आईबाप आहोत त्याचे. आपण म्हणतो म्हणून तो कुठे मानतो असं की आपण त्याचे आईबाप आहोत? त्याला सुधारण्यासाठी दुसऱ्या कुणाच्या तरी मुलीचा बळी द्यायची गरज नाही. निदान मी तरी तसं करणार नाही. बाकी तोपर तुला जे काही वाटतं ते तू ठरव. तुझा निर्णय घेण्यास तू समर्थ आहेस, बट नॉट मी.
ओके? अहो पण देवा, किती रे परीक्षा बघणार आहेस तू माझी? आई आहे रे मी त्याची. आता तू तरी काहीतरी मार्ग दाखव. आई, अरे उदित, तू आलास? उशीर झाला तुला. अगं हो. आणि, बाबा कुठे आहेत? अगं खूप मीटिंग्स होत्या क्लायंट्स बरोबर, त्यांना यायला उशीर होणार. पण कधी येतील रे ते? तू काय एवढी काळजी करतेस? बाबा काय लहान आहेत आता? अरे नाही रे, तरी पण काय काय भीती वाटते? कसली? बाबांशिवाय राहायची. काहीतरीच आपलं तुझं. बरं तो आता फोटो कोणाचा आहे? कुठे काय? तो काय लपवते सतत मागे? अरे काही नाही रे. आई, अगं जुनं झालं सगळं आता. हे बघ, हे असं म्हणून कधी काही जुनं होत नसतं, कळलं ना? प्रत्येक वेळेला ते नव्यानं आपल्या समोर येत असतं. आणि काही लोक नवं स्वीकारायला तयारच नसतात, सतत जुनं कवटाळून बसतात. माझ्याबद्दल बोलतोयस? अगं नाही, उगाच मी आपलं तू काहीतरी बोललीस म्हणून मी त्यावर काहीतरी बोललो. उदित, तुला मी चांगलंच ओळखते. हो ना, ओळखतेस ना? मग आता सांग काय चाललं होतं नक्की? आणि तो फोटो कोणाचा आहे? एक मिनिट लेट मी गेस तुझ्या मनात आता काय चाललंय. थांब. आणि त्याचं उत्तर माझ्या मते बहुतेक वेळा आपल्या घरात जे चालतं तेच असेल, राईट? उदित, तू येस ऑर नो? बघूयात तरी. एवढी वर्ष या घरात काढल्यानंतर तरी आता आपल्या घरातल्या माणसांच्या मनात काय चाललंय हे मला ओळखता येणे इतकी अक्कल आहे की नाही? खरंय उदित, नेहमीच झालंय सगळं. मग माय डिअर आई, अशा नेहमीच्या गोष्टींचा फार विचार नसतो करायचा. आपल्यालाच त्रास होतो की नाही सगळ्याचा? म्हणजे मग सगळं डबल होऊन बसतं की नाही? म्हणजे त्या गोष्टींचाही त्रास आणि त्याचा विचार केल्यामुळे परत त्रास. त्यामुळे त्रास करायचाच नाही. अगदी ह्यांच्यासारखंच बोलायला लागलायस तू. बघ, सगळ्यांनी म्हणायला नको, आदिनाथ महेश्वरांचा मुलगा शोभतो खरा. काय? एक सांगू आई, म्हणजे बोलणार नव्हतो खरा, पण आता विषय निघालाय म्हणून बोलतो. आता काय झालं आणखीन नवीन? नाही, नवीन काही झालेलं नाहीये. तू नकोस उगाच टेन्शन घेऊ. आई, मी आज भाईला भेटलो. काय? कुठे? त्याच्या ऑफिसमध्ये. भांडला तुझ्याशी? कदाचित झालंही असतं आमचं भांडण, पण मी नाही वागलो तसा. कंट्रोल ठेवला मी खूप स्वतःवर. अर्थात त्यानंही कंट्रोल केलंच असेल स्वतःला. काय बोलला? काही नाही, तो काही ऐकून घ्यायच्याच मनस्थितीत नव्हता. तो कधी असतो म्हणा, कधी काही सांगायला विचारायला जावं तर कधी बिनसेल, काही सांगता येत नाही. आई, मी सांगितलं त्याला, तू कसाही वाग, काहीही कर, पण आपण आई बाबांना शांत आणि सुखी जीवन जगू देऊया. निदान तसा प्रयत्न तरी करूया, बस. मग काय म्हणाला? म्हणाला असं काही नाही. रादर तो काय म्हणतोय याला माझ्या दृष्टीने काहीच महत्वही नाही. मला काही गोष्टी त्याला सांगायच्या होत्या, मी सांगितलं. एक सांगू उदित तुला? याच्या पुढे त्याचा प्रश्न. म्हणजे तुझी काळजी वाटते म्हणून सांगते. काय? तू नको त्याच्या नादाला लागूस. आई, हे बघ, या घरात जर तो कुणाशी त्यातल्या त्यात व्यवस्थित बोलत असेल तर तो माझ्याशी
आणि अप्पूशी. यांच्याशी तर तो उभ्या जन्माचा दावा मांडल्यासारखा वागतो. जे काय बोलायचं असेल ना त्याच्याशी ते मी बोलली. तुम्ही कोणी नका बोलू त्याच्याशी. पण आई तू परवा ते काही त्याला बोलले तर त्यांना तो नाही ते बोलला. मला नाही सहन झालं. हे मला कोणी सांगितलं कसं नाही? त्यात काय सांगायचंय, नेहमीच झालंय आता. ह्याच्यामुळे ते चिडणार आणि त्याच्यामुळे ह्याची चिडचिड सुरू असणार. माझी आपली दोन्ही बाजूनी कोंडी. अगं मग मी तेच तर सांगतोय तुला, तू नको ना त्रास करून घेऊस. हे बघ, माझं एक ऐकशील? आता त्याची माफी वगैरे मागायला लावू नकोस. नाही, आपण औंधला जाऊया. औंधला? कशासाठी? वर्तक मास्तरांकडे. अगं हो, पण कशासाठी आणि असं अचानक? वर्तक मास्तरांची शामल माझ्या मनात आहे, आदित्यसाठी. काय? वादळ एक भिरभिरते. आपण औंधला जाऊया. औंधला? कशासाठी? वर्तक मास्तरांकडे. अगं हो, पण कशासाठी आणि असं अचानक? तू आणखीन ह्यांच्यासारखं समजवायला जाऊ नकोस मला. जो येतो तो मलाच समजवायला बघतो. अगं तसं नाही आई, पण तू येणार आहेस की नाही ते सांग. मी तुझ्या बरोबर यायचं की मी तुला घेऊन जायचंय? उदित, मला फक्त ड्रायव्हर नकोय, मला घरातला माणूस हवाय. एक सांगू? काय? बाबांना घेऊन जा. उदित, तुम्हा सर्वांना मीच भेटते का रे मस्करी करायला? माझ्या वयाचा तरी विचार करा. बरं बाई, जाऊया. कधी जायचंय? उद्याच. उद्या? तुला जमणार नाहीये? नाही तसं नाही, पण उद्या अचानक. अप्पूला म्हटलं होतं मी, पण तिची दिल्लीच्या सेमिनारची तयारी सुरू झाली आहे. आई, मी नाही म्हणालोय का, पण उद्या असं अचानक जायचं. तू येणार आहेस की नाही? मी येईन की नाही मला माहित नाही, पण तुला नक्की घेऊन जाईल. हे बघ, तुमच्यासारख्या बिझी लोकांचा जास्ती वेळ घेणार नाही मी. आपण रात्रीपर्यंत परत येऊया. मला फक्त उद्या ऑफिसची कामं मॅनेज करावी लागतील. हे आले की सांग ह्यांना काय ते. मला आता काहीच कारण ऐकायचं नाहीये. आई, मी कारण नाही देते, मी खरंच सांग. कळलं? जेवणार आहेस की बाहेरून जेवून आलायस? खरं तर क्लायंट्स बरोबर बाहेर खूप खाऊन झालंय. खरंच? नक्की. आता तरी सांगशील का मला? काय? कोणाचा फोटो लपवत होतीस मगाशी? अरे त्यात लपवायचं काय आहे? आधीचा फोटो होता, जुना फोटो. जुना आदित्य बघितलं आणि डोळ्यातनं आठवणचा पूर वाहू लागला. तुला जेव्हा तेव्हा मस्करीत सुचत असते. नाही तसं नाही. बघू ना भाईचा जुना फोटो. शपथ, भाई तेव्हा सुद्धा कसला हँडसम दिसायचा ना. काय नाव काय तिचं? कोणाचं? कोणाचं काय? अगं आदित्य महेश्वरांची वाग्दत्त वधू, द ग्रेट महेश्वर घराण्याची होणारी सून, आमची वहिनी, वगैरे वगैरे वगैरे. श्यामल नाव आहे तिचं, अगदी नावासारखी श्यामल. चला श्यामलताई, उठा आता आणि आजच्या जीवन गाण्याला सुरुवात करा. आज ऑफिसला नाही जायचंय वाटतं. अहो बाईसाहेब, काही ऐकू येतंय की नाही तुम्हाला? काय घरभर पसारा करून ठेवलाय नुसता. मी आवडते झोपा, मला झोपू दे. तू जाय, तुम्ही आवडते. हो, आली आहे मोठी सगळं आवरून ठेवायला. चल उठ लवकर, नवरा येणार आहे आज तुला बघायला. अगं ये. काय उठते ना मी, सकाळ तरी उदे. सकाळ? हो बाईसाहेब, सूर्य डोक्यावर येऊन राहिलाय. खरंच? आई,
काय ग काय झालं असं एकदम तुला? मी नाही जाणार तुम्हाला दोघांना सोडून. ए वेडाबाई, आणि इतक्या लवकर तर नाहीच नाही. अगं हो, त्याला वेळ आहे अजून खूप. एवढ्यातच नको रडूस. वर्तक मास्तरांची मुलगी रडते म्हणून सगळे वेड्यात काढतील तुला. हे बघ, आवरून घे तुझं लवकर. तोवर मी नाश्त्याचं बघते. हा आवर.